तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत अगदी हलके फुलके बाहेर मिळतात त्या प्रकारे राजगिऱ्याचे लाडू। तर मी इथे 400 ग्रॅम राजगिऱ्यामध्ये 40 लाडू बनवून तयार केलेले आहेत। तर कशा प्रकारे बनवायचे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करायचं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 400 ग्रॅम एवढा राजगिरा घेतलेला आहे। तर अशा प्रकारे अख्खा राजगिरा किराणा दुकानामध्ये इझी अवेलेबल आहे किंवा मग तुम्ही इथे लाह्याही वापरू शकता। त्यानंतर मी इथे अर्धा कप एवढे मेजरिंग कपाने पाहाल तर अर्धा कप एवढे मी शेंगादाणे घेतलेले आहेत। त्यानंतर मेजरिंग कपाने पाहाल तर मी इथे 2 कप एवढा राजगिरा घेतलेला आहे। तर मी इथे हे शेंगादाणे साल काढून घेतलेले आहेत, पूर्णपणे ऑप्शनल आहेत, पण राजगिऱ्याच्या लाडू सोबत शेंगादाण्याची टेस्ट खूप छान अशी लागते, त्यामुळे मी इथे हे घेतलेले आहेत। तर आपण इथे राजगिऱ्याच्या लाह्या तयार करून घेऊया। चला तर मग आपण या लाह्या कशा बनवायच्या ते पाहूया। तर मी इथे लाह्या बनवून घेण्यापूर्वी अशा प्रकारे कट्ट्यावर पेपर अंथरून घेतलेला आहे आणि एका साईडला शेगडीवर अशा प्रकारे ताट झाकण ठेवलेलं आहे आणि आपण या शेगडीवर लाह्या बनवून घेणार आहोत। तर लाह्या बनवताना खूप जास्त इकडे तिकडे अशा उडून जातात, तर ह्या गोळा करून घेण्यासाठी पेपर अंथरलेले असले तर खूप सोप्या जातात, त्यामुळे मी इथे हा पेपर अंथरून घेतलेला आहे। तर आपण इथे राजगिरा भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे। तर आपल्याला कढाई सुरुवातीला अगदी छान कडकडीत अशी गरम करून घ्यायची आहे। सुरुवातीला कढाई गरम केली की आपल्या लाह्या पटकन अशा फुटल्या जातात। तर मी इथे अगदी 2 चमचे एवढे सुरुवातीला राजगिरा टाकून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे कॉटनचा कपडा घेऊन सारखं असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे एकसारख्या अशा याच्या लाह्या बनतात आणि एकसारखे असे गरम होत आपला राजगिरा एकसारखा असा गरम होत गेला की पूर्ण लाह्या अशा तडतड फुटल्या जातात। तुम्ही जर सारखं असं मिक्स करत नाही राहिलात तर खालच्या साईडला राजगिरा डागला जातो आणि लाडूची टेस्टही चेंज होते। तर आतमध्ये जोपर्यंत काही राजगिरा फुटलेला नाही तोपर्यंत अशा प्रकारे तडतड असा आवाज येतो आणि तुम्ही पाहू शकता आता पूर्ण राजगिरा फुटलेला आहे। तर पटकन लाह्या आपण ह्या ओतून घेणार आहोत। जर इथे वेळ लागला लाह्या ओतून घेण्यासाठी तर खालच्या साईडच्या लाह्या ह्या डागल्या जातात। तर अशाच प्रकारे आपण सगळ्या राजगिऱ्याच्या इथे थोड्या थोड्या करून लाह्या बनवून घेणार आहोत। तर तुम्ही इथे थोडासा राजगिऱ्याला पाणी लावूनही लाह्या बनवून घेऊ शकतात, पण मी इथे अशाच प्रकारे लाह्या बनवलेल्या आहेत। खूप छान अशा लाह्या याच्या पडतात। हे पहा इथे आपल्या लाह्या बनून तयार आहेत। तर आपण ह्या लाह्या थोड्याशा पुरणाच्या चाळणीने चाळून घेणार आहोत, म्हणजे थोडाफार जर राजगिरा फुटायचा राहिलेला असेल तर तो खाली असा गाळला जातो। तर आपण इथे थोड्या थोड्या लाह्या घेऊन अशा प्रकारे चाळणीने चाळून घेऊया। तर हे पहा मी इथे सर्व लाह्या चाळून घेतलेल्या आहेत। तर अशा प्रकारे इथे थोडासा राजगिरा निघलेला आहे, तो तुम्ही थालीपीठ वगैरे त्यामध्येही वापरू शकता। तर हे पहा आपण इथे त्यासाठी गूळ घेतलेला आहे। तर मी इथे 500 ग्रॅम एवढा गूळ घेतलेला आहे, सोबतच आपण थोडेसे शेंगादाणे घेतलेले आहेत। तर हे पहा आपला इथे गूळ अगदी ताजा आहे, तुम्ही पाहू शकता हाताने किती पटकन असा फुटला जातो, त्यामुळे मी इथे किसून वगैरे घेतलेला नाही। तुमचा गूळ जर थोडासा कडक असेल तर तुम्ही तो किसून घ्यायचा आहे, म्हणजे मेल्ट होताना अगदी एकसारखा मेल्ट होतो। तर तुम्ही पाहू शकता आपला इथे गूळ ताजा असल्यामुळे अगदी पटकन फुटला जातो। तर थोडाफार मोठा राहिला तरीही तो एकसारखा असा मेल्ट होणार आहे, त्यामुळे मी फक्त अशा प्रकारे तुकडे करून घेत आहे। आणि तुम्ही जर इथे शेंगादाणे वापरत नसाल किंवा खूप जास्त गोड खात नसाल तर तुम्ही 400 ग्रॅम राजगिऱ्यासाठी 400 ग्रॅम गूळ वापरायचा आहे। तर आपण हा सेंद्रिय गूळ वापरलेला आहे, त्यामुळे आपला लाडूचा कलरही थोडासा असा डार्क येणार आहे। तुमचा गूळ कसा आहे त्यावर तुमच्या लाडूचा कलर डिपेंड करतो। तर आपला इथे गूळ अगदी लाल असल्यामुळे आपले लाडूही लाल होणार आहेत। चला तर मग आपण पुढची प्रोसेस पाहूया। तर मी इथे गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे। तुम्ही हवं तर थोडंसं साजूक तूपही म्हणजे अगदी 2 चमचे इथे ॲड करून घेऊ शकता, पण मी इथे गूळ अगदी छान ताजा असल्यामुळे इथे तूप वगैरे काही ॲड केलेलं नाही। तर आपण इथे गुळाला छान अशी चाशणी आणून घेणार आहोत। तर यामध्ये बिलकुलही पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही। पाणी जर तुम्ही इथे ॲड केला तर आपला लाडू ज्यावेळेस आपण बांधतो त्यावेळेस छान अशी बाइंडिंग येत नाही आणि बांधल्यानंतर पूर्ण राजगिरा आपला असा आकसून गेल्यासारखं होतो, छान असा लाडू राहत नाही। जर तुम्हाला अगदी बाहेरच्यासारखी लाडूची टेस्ट हवी असेल आणि स्ट्रक्चर म्हणजे दिसायलाही हवा असेल तर तुम्ही इथे बिलकुल पाणी ॲड करायचं नाही। अशा प्रकारे मिक्स करत राहायचं, फक्त एकसारखं मिक्स करणं खूप जास्त गरजेचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी इथे अशा प्रकारे एकसारखं मिक्स करत आहे।
त्यानंतर आपण हा पाक झाला की नाही कसं ओळखायचं, तर पूर्णपणे गूळ मेल्ट झाला की अगदी 2 मिनिटामध्ये आपण काय ॲड केलेलं नसल्यामुळे पटकन गुळाला चाशणी येते. तर तुम्ही पाहू शकता आपला गूळ अगदी छान असा मेल्ट झालेला आहे, अगदी प्लेन असा झालेला आहे. तर गूळ अशा प्रकारे पूर्ण मेल्ट झाल्यानंतर आपल्या लक्षात येते की गुळामध्ये काही घाण आहे की काय. तर अशा प्रकारे माझ्या इथे गुळामध्ये थोडीशी घाण म्हणजे काळा खडा वगैरे दिसत आहे. तर मी हा गूळ पूर्णपणे गाळून घेणार आहे. तुमच्या गुळामध्ये घाण नसेल तर तुम्ही ही पूर्ण प्रोसेस स्किप केली तरीही चालेल. तर मी इथे खाली सुरुवातीला अशा प्रकारे ताट ठेवून घेतलेलं आहे. त्यामध्ये पुरणाची चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि आपण हा मेल्ट करून घेतलेला गूळ यामध्ये गाळून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता मी इथे पूर्ण गूळ, तर हे पहा अशा प्रकारे छोटे छोटे खडे वगैरे यामध्ये दिसत आहेत. तर हे पहा यामध्ये चमचा वगैरे काही न फिरवता पूर्ण मेल्ट झालेला गूळ अशा प्रकारे खाली गळून जातो आणि चाळणीमध्ये हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी छोटे छोटे खडे वगैरे काळा कचरा यामध्ये राहिलेला आहे. तर तुम्ही गूळ साफ असेल तर ही प्रोसेस पूर्णपणे स्किप करा. चला तर मग आपण हा गूळ पुन्हा एकदा कढाईमध्ये ओतून घेऊ. तर मी इथे गूळ पुन्हा कढाईमध्ये ओतून घेतलेला आहे. तर गूळ आपला पूर्ण मेल्ट झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता गूळ असा छान फेसाळलेला आहे अगदी छान हलका झालेला आहे. अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये आपल्या गुळाला चाशणी येणार आहे. तर आपण हा गूळ सोडून इकडे तिकडे बिलकुल जायचं नाही, अशा प्रकारे सारखं मिक्स करत राहायचं आहे. तर हे अगदी फ्लफी असा गूळ इथे तयार झालेला आहे. तर आपल्या इथे गुळाला चाशणी आलेली आहे. आपण चेक करूया. गूळ फेसाळला की लगेच आपण चाशणी आली की नाही चेक करायचं आहे. खूप जास्त चाशणी पुढं गेली तर आपले लाडूही कडक होऊ शकतात. तर हे पहा गूळ अशा प्रकारे पूर्ण फेसाळलेला आहे. आपण इथे चाशणी चेक करून घेणार आहोत. गुळाचा कलरही चेंज होऊ शकतो, लाडूचा टेस्टही चेंज होऊ. तर हे पहा परफेक्ट असा पाक आपला तयार झाला की नाही कसं ओळखायचं. अशा फेसाळला की आपला पाक तयार झालेला असतो. पण आपण अशा प्रकारे बाउलमध्ये पाणी घेऊन अशा प्रकारे गोळी तयार करून पाहायची. याची गोळी तयार झाली आणि अगदी 1 ते 2 सेकंदामध्ये गोळी छान अशी निब्बर होते आणि आपण असं वरतून टाकल्यानंतर टक असा आवाज येतो, म्हणजे आपली गोळी अगदी परफेक्ट तयार झालेली आहे. तर आपण या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बिलकुल वेळ न घालवता आपण यामध्ये लाह्या ॲड करून घेणार आहोत. तर ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे. तर मी यामध्येच शेंगादाणेही ॲड केलेले आहेत. तर आपण या लाह्या यामध्ये ॲड करून घेणार आहोत. मी एकसाथ असा पाक तयार केलेला आहे, त्यामुळे मी एकसाथ लाह्या इथे ॲड करून घेत आहे. पाहूया आपण या कढाईमध्ये लाह्या बसतात की नाही. तर हे पहा आपली इथे कढाई गच्च भरलेली आहे. तर आपण ह्या लाह्या पूर्ण दुसऱ्या पातेल्यामध्ये वगैरे ओतून घेऊया. तर हे पहा मी इथे अशा मोठ्या घमेल्यामध्ये हे सर्व लाह्या ओतून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला ही प्रोसेस पूर्ण फास्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी इथे पूर्ण लाह्या मिक्स करून घेत आहे. तर हे पहा अगदी छान मिक्स केल्यानंतर आपण याचे लाडूही अगदी पटापट ओळून घ्यायचे आहेत. नाहीतर हे मिश्रण थंड झालं तर आपले लाडू इथे छान ओळल्या जात नाहीत. तुम्ही जर याच मिश्रणाची अशाच प्रकारे चिक्की बनवणार असाल तर थोडंसं गुळाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर लगेच तुम्ही इथे चिक्कीही बनवून घेऊ शकता. तर हे पहा मी इथे छान असं मिक्स करून घेत आहे. तर आपण इथे लाडू वळून घेऊया. त्यासाठी मी इथे हा मेजरिंग कप घेतलेला आहे. तुम्ही कोणताही एक वाटी वगैरे घरातली घेऊ शकता, त्यामुळे लाडू अगदी एकसारखे असे तयार होतात. तर हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे. मिश्रण अगदी गरम आहे, तेल वगैरे हाताला बिलकुल लावायचं नाही. तर अशा प्रकारे आपण एखादी वाटी वगैरे घेतली तर छान एकसारखे लाडू आपले इथे तयार होणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे सर्व लाडू तयार करून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अगदी गोलगरीत असे लाडू तयार होतात. तर हे मिश्रण अगदी शेवटपर्यंत गरम राहावं आणि लाडू छान असे वळले जावं, यासाठी मी इथे मिश्रण कढाईमध्ये काढून न घेता अशा प्रकारे खाली तवा ठेवलेला आहे आणि अगदी लो गॅस चालू ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 4-5 लाडू असे वळवून तयार केले की अशा प्रकारे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे खाली मिश्रण लागल्या जात नाही, डागल्या जात नाही. तर अशा प्रकारे हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतल्यानंतर लाडू वळवून घ्यायचे, म्हणजे अगदी छान आपले लाडू इथे गोलगरीत तयार होतात आणि शेवटपर्यंत मिश्रणही अगदी गरम राहतं. तर तुम्ही ही स्ट्रिक एकटेच लाडू बनवत असाल तर नक्कीच अवलंबू शकतात. तर हे पहा आपले इथे 400 ग्रॅम राजगिऱ्यामध्ये अगदी 40 लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. तर बाहेरच्या लाडूपेक्षा हे लाडू आपल्याला नक्कीच घरी तयार करायला परवडतात. तर अशा प्रकारे तुम्ही या नवरात्रीच्या उपवासाला किंवा कोणत्याही उपवासाला अशा प्रकारे घरीच पटकन असे लाडू बनवून तयार करू शकता.
तुम्हाला जर आपली ही राजगिऱ्याचे लाडूची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू.